नमस्कार. ग्रो मोटिवेशन स्टोरीजमध्ये आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते आणि आजच्या विषयाला सुरुवात करते. आजचा विषय आहे नवरा आणि बायकोमध्ये या 7 गोष्टी असायला हव्यात. नवरा आणि बायकोमध्ये या 7 गोष्टी असायलाच हव्यात. नवरा आणि बायकोची गाठ ही स्वर्गातच बांधली जाते असे म्हणतात. नवरा हा बायकोविना अपूर्ण आहे. जरी आपल्या समाजामध्ये पुरुषप्रधान संस्कृती असली तरी दोघांना संसार करायचा असतो. जेवढे स्थान पुरुषाला आहे तेवढे स्त्रीला पण आहे. नवरा बायकोचे नाते हे पवित्र आहे. नवरा आणि बायकोचे नाते मैत्रीचे नाते असले पाहिजे. दोघांचे नाते हे आवडीचे, प्रेमाचे असले पाहिजे. आपण आजकालच्या युगात बऱ्याच गोष्टी ऐकतो, बघतो की भांडण झाले, विश्वास कमी होतो आणि घटस्फोट होतो. तर असे होऊ नये म्हणून जाणून घेऊया बायकोचे नाते निभावताना कोणत्या 7 गोष्टींची गरज असायला पाहिजे. तर या 7 गोष्टी कोणत्या आहेत चला तर बघूया. 1 म्हणजे विचार. आपला संसार सुखाचा व्हावा असे प्रत्येक नवरा बायकोला वाटत असते आणि संसार सुखाचा करण्यासाठी अगदी एकमेकांचे विचार जुळायला पाहिजे आपण असे म्हणतो. अगदी विचार नाही जुळले तरी 2 व्यक्तींचे मन जुळले पाहिजे. कारण प्रेम वाढायला सुरुवात होते आणि तिथपासून सुरुवात होते नवीन आयुष्याला. आणि कोणीच परफेक्ट नसतो. दोघांचे विचार भिन्न असू शकतात. दुसरं म्हणजे संवाद करणे आणि वेळ देणं. कोणतीही व्यक्ती असू दे, संवाद असायला पाहिजे. कारण आपण जोपर्यंत बोलत नाही तोपर्यंत आपले प्रॉब्लेम सुटत नाही. किती गडबड, घाई, बिझी असू द्या, रोज आपल्या बायकोशी प्रेमाने 4 शब्द बोलले तर संसार चांगला होतो. जर कामाचं व्याप आणि मुले आणि काम टेन्शन मध्ये आपण एकमेकांशी बोलतच नाही, त्यामुळे आपल्या नात्यात दुरावा येऊ शकतो. आजच्या धावपळीच्या युगात कामाच्या व्यापामुळे अजिबात नवरा आणि बायकोमध्ये बोलणे होत नाही. तुमच्या आयुष्यातील दिवसभराचे जे काही काम असते ते आपण एकमेकांना शेअर केले पाहिजे आणि आपल्या बायकोपासून किंवा नवऱ्यापासून कोणतीच गोष्ट लपवता कामा नये. अगदी असे काही नवरे असतात की कामापुरते बोलतात, तर काही नवरे प्रत्येक गोष्ट आपल्या बायकोला सांगतात. असे नवरे 100 तर 1% असतात. काही नवरे असे असतात की सगळे निर्णय स्वतःच घेतात, बायकोला काय विचारायचे असे समजतात. जरी कोणतेही निर्णय, गोष्ट, वस्तू ते काहीही असू शकते, पण बायकोला गृह्य धरतच नाही. तिसरं म्हणजे एकमेकांचा आदर करा. एकमेकांचा आदर करा म्हणजे काय करणे, तर आपणच आपल्या नवऱ्याची किंवा बायकोची अगदी आदराने बोलले पाहिजे. आपला नवरा किंवा बायकोला प्रेमाने बोलले पाहिजे. आपण समाजात कुठेही वावरताना आपला सन्मान होईल असे वागले पाहिजे. जर आपण एकमेकांची कदर नाही केली तर समाज आणि मित्र नातेवाईक कसे काय करणार. त्यामुळे नेहमी चांगले बोला, वागा, आपला संसार चांगला फुलवा. नेहमी दोघांनी सकारात्मक विचार करा. 4 म्हणजे रागावर नियंत्रण ठेवणे. गाडीची दोन्ही चाकेही नीट चालली पाहिजेत. कारण नीट नाही चालली तर गाडीचा ॲक्सिडेंट होईल. तसेच नवरा बायकोचे पण आहे. एकाने नीट चालून उपयोग नाही, तर दोघांनी नीट चालले पाहिजे. महत्त्वाचे म्हणजे राग हा खूप भयानक असतो. रागावर नियंत्रण नाही केले तर होत्याचे नव्हते होऊ शकते. संसार म्हणले भांडण होणार, रुसवा-फुगवा प्रकार होणार. त्यातून पार पडायचे आहे तर 5वं म्हणजे पौष्टिक आहार घेतले पाहिजे. आपण जर आहार नीट घेतला नाही तर माणूस आजारी पडू शकतो. आणि बाहेरचे अन्न कधीच खाऊ नये. कधीतरी खाऊ शकता, परंतु त्याचा परिणाम आपल्या शरीरावर पडू शकतो आणि आपण आजारी पडू शकतो.
महत्त्वाचे म्हणजे बचत करणे खूप गरज आहे. दोघांची तब्येत चांगली असावी, कारण जरी एक सारखे आजारी पडत असेल तर टेन्शन तर येते, बाकी सगळ्या गोष्टीचा पण परिणाम पडू शकतो नात्यावर. म्हणून चांगले आहार घेतले पाहिजे. त्याचबरोबर फिटनेसला खूप महत्त्व आहे. दोघांनीही व्यायाम केला पाहिजे किंवा एखादी जिम जॉईन केली तर दोघांचे वर्कआउट सोबत होईल आणि तेवढा टाईम सोबत घालवता पण येईल. योगा मेडिटेशन पण केले पाहिजे, याने तुमचं नातं आणखी फुलेल. 6वं म्हणजे विश्वास असला पाहिजे. विश्वास ही अशी गोष्ट आहे की नवरा आणि बायकोने मरेपर्यंत जपली पाहिजे. ते म्हणजे विश्वास होय. कारण एकमेकाप्रती प्रामाणिकपणे राहिले पाहिजे. कारण जर त्याचा नात्यावर तर संशय निर्माण झाला तर संसार उद्ध्वस्त होऊन दोघांचे जीवन आयुष्य मातीमोल होऊ शकते. सततच्या भांडणामुळे नवरा बायकोचे संसार उद्ध्वस्त होऊ शकतात, तर त्याचा परिणाम त्यांच्या मुलावर पण होऊन त्यांचे जीवन मोडायला वेळ लागत नाही किंवा मुले चुकीच्या मार्गावर जाऊन जीवन संपवू शकतात. 7वं आणि महत्त्वाचं म्हणजे प्रेम व्यक्त, स्तुती प्रशंसा व्यक्त केली पाहिजे. सततच्या धावपळीच्या युगात आणि कामामुळे व्यस्त झाल्यामुळे प्रत्येक नाते हे रिअलपेक्षा जास्त फेक वाटत आहे. कारण प्रेम प्रशंसा कमी झाली आहे. कारण बायको ही नवऱ्याच्या आवडीचे पदार्थ खाऊ घालत असते, परंतु नवऱ्याला कामाच्या तणावामुळे बोलणे तर अगदी कमी झालेले असते, तर ते पदार्थ छान झाले हे सांगणे आवडत नसते. त्यांना असे वाटते की ती रोजच जेवण बनवते, मग काय रोज सांगायचे. तर तसे न करता तिचे प्रत्येक वेळी रिस्पॉन्स केला गेला पाहिजे. कारण जर तिला तसे नाही, तिचा मूड ऑफ होऊन तुमच्या नात्यात थोडा तरी दुरावा येऊ शकतो. बायकोला फक्त 4 प्रेमाचे शब्द स्तुती केलेली आवडते आणि आपले प्रेम आहे आणि ते व्यक्त करायलाच पाहिजे आणि ती काळाची गरज आहे. तिच्या प्रत्येक कामाचे कौतुक केले पाहिजे आणि समजून सांगितले पाहिजे तिला. आज आपण नवरा बायकोचे नाते निभावताना या 7 गोष्टी जाणून घेतल्या. तुम्हाला कशा वाटल्या? या 7 गोष्टी जर आवडल्या असतील तर कमेंट करून नक्की सांगा आणि अजून कोणत्या गोष्टी राहिल्या ते कमेंट करून नक्की सांगा. आणि अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.